श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। सोन्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी। राज्यकर्त्यांनी तहानलेल्या जतला पाणी देण्यासाठी आग्रही भूमिका निभावावी, हबपा तुकाराम बाबा महाराज यांचे आवाहन। सोन्याळ तालुका जत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सोन्याळ येथे विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती व श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबपा तुकाराम बाबा महाराज प्रमुख उपस्थित होते। अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन, आरती, पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी गावातील नागरिक, युवक, महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। हबपा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। पाणी प्रश्नावर परखड भूमिका। मार्गदर्शन करताना हबपा तुकाराम बाबा महाराज म्हणाले की दुष्काळी जत तालुक्यातील जनता आजही पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे। पुढील जयंतीपूर्वी राज्यकर्त्यांनी तहानलेल्या जतला पाणी देण्यासाठी आग्रही भूमिका निभावावी। 2018 पासून पाणी संघर्ष समिती व मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील पाण्यासाठी सातत्याने संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। विस्तारित म्हैसाळ योजनेवर अपेक्षा। जतच्या पाणी प्रश्नासाठी विविध आंदोलने, पायी दिंड्या व लोकजागृती करण्यात आली। त्यानंतर विस्तारित म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून पाणी आरक्षित करण्यात आले असून लवकरच जत पूर्व भागाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। प्रमुख उपस्थिती माजी सभापती संतोष पाटील, सरपंच बसवराज तेलिंग, सिद्धण्णा बिराजदार, बसवराज बिराजदार, राजू सरगर, सिद्धण्णा पुजारी, अशोक बिराजदार, सुरेश उमराणी, निवर्गी सर, सोमलिंग पुजारी, दशरथ पुजारी, चन्नाप्पा नंदूर, नितीन शिंदे, रफिक नदाफ व अनेक मान्यवर उपस्थित होते। अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करताना हबपा तुकाराम बाबा महाराज, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना जयंती कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थ व समाज बांधव, धार्मिक विधी व आरती सोहळा या सर्व गोष्टींच्या उपस्थितीत ही जयंती पार पडली। अहिल्यादेवी जयंतीतून पाणी प्रश्नाचा हुंकार, तहानलेल्या जतला पाणी द्या, हबपा तुकाराम बाबा महाराज यांचे कार्यकर्त्यांना थेट आवाहन। ब्युरो रिपोर्ट, बीबीएम न्यूज नेटवर्क। यांच्या जयंतीच्या अनुषंगाने सोन्याळ या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, सरपंच, मार्केट कमिटीचे माजी सभापती, सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या माध्यमातून एकच सांगायला येते की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा आदर्श येणाऱ्या काळामध्ये सर्वांनीच घेणं अत्यंत गरजेचं आहे। जर तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये देखील आतापर्यंतच्या काळामध्ये जर बघितलं, पाणी उशिराने कोरडं घासेल अशी परिस्थिती सातत्यपूर्वक आमच्या नशिबाला आहे। मी आज या जयंतीच्या अनुषंगानं प्रार्थना करतो की पुढच्या वेळेची जयंती सुखाची आणि समृद्धीची या ठिकाणी मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये हो। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज ह्या शाळेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा ह्या ठिकाणी गौरव करून त्यांचा वही वाटप एक अनोखा उपक्रम या ठिकाणी ह्या माध्यमातून होतोय। तो येणाऱ्या काळामध्ये हा आदर्श सोन्याळ गावचा आदर्श अनेक गावातील मंडळी घ्यावा आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या असतील, पुस्तकं असतील किंवा गणवेश असेल हे वाटप करावं। अनावश्यक खर्च टाळून जेवढा जास्तीत जास्त एक वेगळा समीकरण, एक वेगळा उपक्रम राबवता येईल किंवा वृक्ष लागवड हे करावी, हा एक वेगळा संदेश या माध्यमातून देण्यात येतोय। मी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य व युवा कार्य प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला अभिवादन करतो, नमस्कार करतो, थांबतो। धन्यवाद। जय बाबा।
बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.